धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाचा आज मोर्चामध्ये उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। दुपारी 3 वाजता मोर्चा निघणार। गोंदियामध्ये आज ठाकरे गटाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव मेळाव्याला उपस्थित राहणार। शरद पवार गटाच्या पॉडकास्टचा टीझर जारी। अमोल कोल्हे घेणार जयंत पाटलांची मुलाखत। 22 तारखेला मुलाखत प्रसारित होणार। ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना जाऊन त्रास द्यायचा, जयंत पाटलांचा इशारा। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत 10 जानेवारीला निकाल होणार। आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अनौपचारिक चर्चेमध्ये टीव्ही 9ला माहिती। राऊतांकडून नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा। 30 डिसेंबरच्या सुनावणीला नितेश राणेंना हजर राहणं बंधनकारक। भाजप पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये महत्त्वाची बैठक। लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार। बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता पेरोलवर बाहेर होता आणि त्यावेळी बडगुजर यांची सलीम सोबत पार्टी, नितेश राणेंचा आरोप। तर सुधाकर बडगुजर यांची नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून चौकशी। सलीम कुत्ता सोबतच्या व्हिडिओनंतर बडगुजर यांचीही चौकशी। सुधाकर बडगुजर यांच्यावरील आरोपांनंतर नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक। ठाकरे गटाकडून नितेश राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, तर शिंदे गटाचंही बडगुजर यांच्या विरोधात आंदोलन। 19 तारखेला इंडिया आघाडीची बैठकीत उद्धव ठाकरे सहभागी होणार। संजय राऊतांची माहिती। महाराष्ट्रात आमचंही जागा वाटप झालंय। राज्यात उत्तम समन्वय असल्याचाही दावा। अजित पवारांनी पुण्यामध्ये तर फडणवीसांनी नागपूरमध्ये रिंग रोड केला। दादा आणि फडणवीसांचं उदाहरण घेऊन शिंदेंनी सुद्धा ठाण्यामध्ये रिंग रोड करावा, आव्हाडांचं शिंदेंना आवाहन। संसद घुसखोरी प्रकरणी कल्याण पोलिसांची कल्याणमधील फटाके विक्रेत्यांची चौकशी। फटाक्यांची आणि नळकांड्यांची प्रत्यक्षात पाहणी। ललित पाटील प्रकरणामध्ये कोणत्या नेत्यांची नावं आहेत हे तपासावं। प्रकरणाचा सरकारकडून तपास सुरू असेल तर सरकारमधल्याच नेत्यांची नावं कशी समोर येणार, रोहित पवारांचा सवाल। लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर। मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंशी फोनवरून संवाद। विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारेंकडून शिंदेंचे आभार। भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती नियुक्त होणार। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बेमुदत उपोषणानंतर चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय। बेळगाव विधानसभेत मराठीतून मुद्दा मांडताना आमदार विठ्ठल हलगेकरांना विरोध। कन्नडमध्ये बोला अन्यथा बोलू नका, विरोधकांनी हलगेकरांना रोखलं। परभणीमध्ये ऑल इंडिया ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी संप। संपामुळे डाक सेवा विस्कळीत। मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याची आंदोलकांची भूमिका। दूध उत्पादकांच्या बँक खात्यावरच प्रतिलिटर 5 रुपये द्या। कात्रज सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षांची सरकारकडे मागणी। मुंबईतील महानंद डेअरी वाचवण्यासाठी 5व्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच। उपोषणकर्त्या प्रिया मिटके यांनी जलत्याग केल्यानं प्रकृती खालावली। कोल्हापूरमध्ये अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं जेलभरो आंदोलन। प्रांत कार्यालयात जाताना महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद। गेटवर चढून शासनाचा निषेध व्यक्त। लग्नाळू शेतकरी पुत्राचं नागपूरच्या 0 माईल चौकात अनोखं आंदोलन। शेतमालाच्या दरासाठी हातात फलक घेत कळंबेश्वरमधील शेतकरी पुत्राचं आंदोलन। शेतमालाला दर नसल्यानं आर्थिक स्थिती खराब झाल्याचं मत। पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधीक्षकांना शिंदे गटाकडून काळं फासण्यात आलं। निलंबित असतानाही शिक्षण विभागाचा कारभार बघत असल्यानं शिंदे गट आक्रमक। 26 नोव्हेंबरला दत्तात्रय फुले यांचं निलंबन झाल्याची माहिती। मुंबईमध्ये वाढणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिका दिल्लीच्या धर्तीवर कृत्रिम पाऊस पाडणार। पालिकेनं ग्लोबल निविदा मागवलं असल्यानं स्वारस्य अभिरुचीसाठी आणखी 1 आठवड्याची मुदतवाढ। मुंबई महापालिकेकडून मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार। IIT पवईचे प्राध्यापक, स्थानिक नागरिक यांच्याकडून पालिका अधिकाऱ्यांची समितीची नेमणूक। मुंबईतील काही भागामध्ये सोमवारी पाणी कपात करण्यात येणार। मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ मंडळी जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार। आणि एक सविस्तर बातमी साताऱ्यातनं। साताऱ्यातील वाई तालुक्यात धोम धरणाच्या कालव्याला भगदाड पडलंय आणि साताऱ्यातल्या ओझरडेमध्ये या कालव्याला भगदाड पडल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय। तर कालव्याचं पाणी हे शेतांमध्ये सुद्धा शिरलंय आणि अशा पद्धतीनं अनेक शेतं हे पाण्याखाली गेलेले आहेत। शेताचं नुकसान झालंय। पाण्यामध्ये 9 बैलं अडकली होती, मात्र त्या बैलांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलेलं आहे। मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास या धरणाला भगदाड पडल्याचं कळतंय। तर आपण पाहतोय साताऱ्याच्या वाईमध्ये धोम धरणाला भगदाड पडलंय, त्याची ही दृश्य आहेत आणि लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया जात असल्याचं दिसतंय। आसपास प्रचंड शेतीमध्ये पाणी घुसल्यानं शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। काही जनावरं सुद्धा या ठिकाणी अडकून पडली होती, मात्र ग्रामस्थांच्या वतीनं जनावरांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। अजूनही या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे पाण्याचा हा मोठा प्रवाह शेतांमध्ये शिरत असल्याचं आपण पाहतो आहोत आणि हे भगदाड पडल्यानंतर जे लाखो लिटर पाणी वाया जातंय ते पाहण्यासाठी नागरिकांची सुद्धा मोठी गर्दी झाल्याचं दिसतंय। मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास हे भगदाड पडलेलं आहे आणि आजूबाजूच्या शेतीचं मोठं नुकसान त्यामुळे झालेलं आहे आणि लहान लहान झोपड्या सुद्धा पाण्याखाली गेल्याचं या ठिकाणी दिसतंय।
पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। पालघरमधील 7 गावांचा पाणीपुरवठा 2 दिवसांपासून खंडित। 26 गावं पाणीपुरवठा योजनेतून मिळणारं पाणी हे पालघर नगर परिषदेकडून बंद। पंचायत समितीच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी धरलं धारेवर। पश्चिम रेल्वेवर उमरोळी ते पालघर दरम्यान आज आणि उद्या 2 तासांचा ब्लॉक। जुना रेल्वे पूल काढण्यासाठी 10 ते 12 वाजेपर्यंत 2 तासांचा मेगा ब्लॉक। सांगलीतील पंचशील नगर रेल्वे गेट दुरुस्तीसाठी आजपासून 23 तारखेपर्यंत बंद राहणार। वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। ठाण्यामध्ये एमएसआरडीसी अधिकाऱ्याच्या मुलानं तरुणीला कार खाली चिरडलं। तरुणी गंभीर जखमी। ठाण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। महिला आयोगाकडून घटनेची दखल। पोलीस आयुक्तांनी अहवाल मागवला। बदलापूरच्या स्थानक होम प्लॅटफॉर्मचं काम अपूर्णावस्थेतच। होम प्लॅटफॉर्मच्या कामातील दिरंगाईमुळे प्रवाशांमध्ये मात्र नाराजीचं वातावरण। जळगावातील इतर भाग दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची केंद्रीय पथकाकडे मागणी। केंद्रीय पथकाला पावसाचा खंड आणि भूजल पातळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून माहिती। जळगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तर आढावा बैठक। बैठकीमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आढावा। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील धोम कालव्याला भगदाड। लाखो लिटर पाण्याची नासाडी। पाण्यामध्ये अडकलेली 9 बैल वाचवण्यात ग्रामस्थांना यश। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील लोहगावमध्ये शेतकऱ्याच्या बोरमधून येतंय गरम पाणी। 12 दिवसांपासून या ठिकाणी गरम पाणी येत असल्यानं गावामध्ये सगळीकडे चर्चा। नांदेडच्या लोहा तालुक्यातील साखर कारखान्याच्या धुरामुळे पिकांचं नुकसान। धूर आणि घाण पाण्यामुळे परिसरातील 103 एकर शेतीचं नुकसान। नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। धुळ्यामध्ये कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव। संतप्त शेतकऱ्यांकडून कपाशीचा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसात कापूस भिजल्यानं नुकसान। शेतकऱ्यांवर आर्थिक संकटांचा डोंगर। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15,000 कट्टे कांद्याची आवक। कांद्याला कमी दर असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी। धुळे शहरात गहू आणि मक्याची स्थिती समाधानकारक। गव्हाला 3,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा। धुळे जिल्ह्यात यंदा 2 लाख हेक्टरच्या पुढे कपाशीची लागवड। मात्र अवकाळी आणि वातावरणातील बदल यामुळे उत्पन्न कमी। झालेला खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 6,000 शेतकऱ्यांचं नुकसान। 4,42 लाखांच्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये थंडीचा जोर वाढला। थंडी ही रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक। गहू आणि हरभऱ्याची पिकं त्यामुळे बहरली। धुळे जिल्ह्यातील प्रकाशाबुराई उपसा सिंचन योजनेला मान्यता दिली जाणार। योजनेमुळे 28 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार। नंदुरबार शहरात मोफत आयुष्यमान भारत कार्ड वाटप। गोरगरीब आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांमध्ये हे वाटप। पुण्याच्या भोरमधील हिरडोशी खोऱ्यात गालफुकीच्या आजाराची साथ। 5 ते 12 वयोगटातील लहान मुलांमध्ये आजाराचं प्रमाण अधिक। पुण्याच्या नारायणगाव बसस्थानक परिसरात शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त साकारण्यात आली भव्य रांगोळी। रांगोळी कलाकार नंदू शिंदे यांनी 14 रंग वापरून 350 किलो रांगोळीपासून साकारली शरद पवारांची प्रतिमा। भंडारा जिल्ह्यातील क्रीडा संकुलासाठी 70 कोटींचा निधी मंजूर। आमदार भोंडेकर यांच्या प्रयत्नांना यश। त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमानिमित्त 17 तारखेला सिंधुदुर्ग किल्ला बंद ठेवण्यात येणार। शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टची माहिती। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावात दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन आणि दीपप्रज्वलन करत गावातील सामाजिक ऐक्य आणि बांधिलकी जपण्याचं आवाहन। नंदुरबारमध्ये जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीनं उलगुलाट डिलिस्टिंग महामेळावा। 20 डिसेंबरला होणाऱ्या या महामेळाव्याची जय्यत तयारी सुरू।